महाराष्ट्रातील खवयगिरींचे तीर्थक्षेत्र दुर्गा खानावळ वाठार स्टेशन 1934 पासून आपल्या सेवेत 93 वर्षांची परंपरा तसेच शतकपूर्तीकडे वाटचाल। तुला माझं जमतंय का नाही? का जीव घेताय माझं? हाता कळेल तुम्हाला ते कोण ऑर्डर दिसला का तुम्हाला? चला येऊ का जरा मीटिंग आहे। काय पण करून त्या भावड्याला वाचवलं पाहिजे। शांत बस करायचं नाही हा? ठीक आहे आलोच। अरे या संग्रामच्या पिंजऱ्यातनं पाखरं गावा उडून गेल्यात का? इथनं पुढे आपला संबंध संपला। डीजे पेक्षा पारंपरिक वाद्य बरं। डीजे शिवाय जमणार नाही आणि बायना चौलीशिवाय यांचा बिंदूच होणार नाही। सळसळणाऱ्या रक्ताला कसं शांत करायचं ना ते आम्हाला चांगलंच माहिती। पण बैलगाड्यात काय मग आपणच पुढे राहणार। सध्या बेंद्राचा बोला भाऊ तू पण कशाला येतोय? अडगुळा कुठे आहे रे? काढ अख्ख्या गावात आवाज गेला पाहिजे। सण आला बेंदराचा महादेवाचा नंदी। सण आला बेंदराचा महादेवाचा नंदी। पाटील बाई आले होय काय बैलांना घरी आणल्यानंतर का ओवाळतात आणि हा बेंदूर सण का साजरा करतात? मला एक सांग, बेंदूर सणाबद्दल तुझ्या मनात काय विचार आहेत ग? बैलाला आंघोळ घालायची, त्याला रंगवायचं, मिरवणूक काढायची गावातून आणि दाखवायचं आपला बैल किती भारी दिसतो। अगं बाळा, वर्षभर कष्ट करणाऱ्यांना एक दिवस स्वतःसाठी असावा, एक दिवस त्यांना आराम मिळावा म्हणून शेतकरी हा सण साजरा करतात। लोकांना वाटतं बैल हा शेतकऱ्यांचा चाकर आहे, पण तसं नाही। बैल आणि शेतकऱ्याचं नातं बापलेकासारखं आहे। जसं बापलेक खांद्याला खांदा लावून कष्ट करतात ना, तसंच बैल आणि शेतकरी कष्ट करतात आणि आपलं शिवार फुलवून अख्ख्या जगाचं पोट भरतात। अगं आई, पण तुला बैल तर आवडत नाहीत ना? भूमिका बैल आवडत नाही असं नसतं ग। आई तुला सारखी बोलती ना की तुझ्या काळजीपोटीच, आणि बैल म्हणजे शेतकऱ्यांचं काळीज आहे। त्यामुळं आवडायचा आणि न आवडायचा प्रश्नच येत नाही। आबा, या सणाला आम्ही वेगळ्या नजरेने बघत होतो, पण आजपासून या सणाचा आमचा दृष्टिकोन बदललाय। पण हे तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? अगं बाळा, तू आज विचारलं म्हणून लक्षात आलं। जर मी आज विचारलं नसतं तर तुम्ही मला सांगितलंच नसतं। जर तुम्ही आम्हाला सांगितलं तरच आम्हाला या संस्कृतीचं आणि या सणाचं महत्त्व कळेल। चुकलं आमचं, इथून पुढं ना लक्षात ठेवीन बघ। बरोबर आहे तीच। आपण आपली मुलं सांभाळतो, पण प्रत्येक आई वडिलाचं कर्तव्य आहे आपल्या सणांची, आपल्या परंपरेची, संस्कृतीची माहिती करून देणं, त्याचं महत्त्व सांगणं। आपण यांना सांगितलंच पाहिजे, तरच यांना कळेल। काय गजीचा आपल्या बोलण्याच्या नादात बैलाला पुरणपोळीचा नैवेद्याचा विसरलो का नाही? अगं भाई, विसरलेच की, येते घेऊन लगेच ना। जा लवकर।
पोरं गेली कुठं? लवकर सांगा, नाही तर तुमचं काय खरं नाही. अरे बोल बोल लवकर. अहो मी त्यांना इथंच बांधून ठेवलेलं. मग गेली कुठं? बोल लवकर. ते दोघांना इथंच बाजूत होतो आणि त्या गाण्याला चटणीला वाजत होतो. तो सांगतो पण बोलला. सांगितलं का त्यानं? मी भाऊडेल वाजत होतो. अरे तुझं थोबाड आहे ना, बंद कर, नाही तर तुला असं पाहिजे ना. पण क्या सांग लवकर. अरे लवकर. तुझं कोण? अहो तेवढ्यात मंगला बाहेर गेलता आणि वरड झाला की 2 पोरं आपल्याकडे यायला लागले ते. आणि तेवढ्यात आम्ही लपून बसलो आणि तो आल्यानंतर आम्ही काठीने मारलं. पण काय? अरे बोल की. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुमच्या तिघात मिळून एक पोरगा आवरलं ना तुम्हाला. मला तर असं वाटायला लागलंय मी बिनकामाची गाढवं पाळले ती. तुमच्या आईला तुमच्या बेकार स्वतःनं. पंक्यात पळून गेलता. हे म्हणले मी पळून नसतो गेलो तर तुम्हाला कोण सोडवलं असतं. पण तू पळून गेलता ते सांग की. तू त्याला प्यायला होतास का नाही, खरं सांग. अरे तू गप. तुमच्यावर आहे ना विश्वास ठेवायचं लायकीचं नाही तुम्ही. पण भाऊ अरे तू तर गप. आता माझा मी विचार करतो काय करायचंय तू. मी विचार करायला पाहिजे होता की आपण कुणाला भिडलोय, तर त्यांना दाखवतो हा संग्राम काय करू शकतोय ते. माझ्यासोबतच असं का होते? सगळे लांब जातात. एखाद्याचं चांगलं करायचं म्हणलं तर पण तिथं काहीतरी वाईट होते. सगळे आपले सोडून निघालेत. नक्की करू तरी काय? ज्याला सक्का मित्र म्हणत होतो त्यानं पण साथ सोडली. तुझा उपकार कधीच विसरणार नाही. पण आता निघायचं. थांबून नाही जमणार. आपला चुकीचा दोष दुसऱ्याला देऊन उपयोग नाही. जाऊ दे, आपलं जावं, काम बघावं काहीतरी. अरे भावड्या, तुला तिथे सांगायला नेलं होतं ना? हो. मग तू इथं कसं काय? तुला सोडवलं कोणी? तुम्ही एवढ्या दिवस ज्याला शोधत होता ना, तोच आला होता गाण्याचा मित्र. होय, मग तू त्याशी बोललास का? असल्या गडबडीत मी त्याला विचारत बसलोय. वे तुम्ही कुठे येते त्याला कसं कळलं? मी त्याला घेऊन आला होता. बरं बरं, त्याचं नाव समजलं का? हा, गाण्यानं सांगितलं मला त्याचं नाव आबी आहे. अभि? काय झालं मालकीनबाई? नाही काय नाही. तुला त्यांनी मारलं काय? नाही, गरम विटाने भाजत होता. मला जास्त नाही, पण त्या गाण्याला जास्त भाजलंय. अरे गाण्यानं आब्या कुठे आहेत मग? काय माहित, आम्ही पळत होतो. गाण्या अचानक बोलला थांब, तुझा माझा काय संबंध नाही. तुझ्या तू मार्गाने जा, माझ्या मी मार्गाने जातो. आणि मग आब्या कुठे? काय माहित, त्याच्या डोक्याला लागलं होतं. त्याला काही कळत पण होतं. त्याला काय होणार नाही ना भावड्या? काय पण होऊ दे, तो संघाच्या हाताला लागला पाहिजे. ही पोरं काय कामाची नाही. ती त्या पोराचा शोध घ्यायचा कसा? काहीतरी डोकं लावलं पाहिजे.
असं शांत बसून चालायचं नाही, काहीतरी हालचाल करावीच लागेल. यायला हे फोन शांत बसून देत नाही. एक तर डोक्याचं दही झालंय, कोणत्या बेकार कुठला. आला दादा, त्यांचा कशाला फोन आलाय? बोला की दादा. संग्राम भाऊ, काय चाललंय? काय नाही बघा, झाला बेंदूर परवा. कसा झाला बेंदूर? झाला बरा, एवढा काय खास नव्हता. चांगला नाही झाला का? कसा होईल? अहो त्या पाटलानं पारंपरिक म्हणून त्या हलग्या सांगितल्या, नंतर त्याच्यावर पोरं नाचली. अख्खा बेंदूर त्या बिना मिठाच्या आमटीसारखा पंचार झाला. जाऊ द्या, तुम्ही फोन कसा काय केला? बरं, मी येतोय पुढच्या महिन्यात. जरा एक काम आहे, फोनवर सांगता येत नाही, भेटून सांगेल. बरं ठीक आहे, या, मी वाट बघतोय. पण आज किती वाट बघायची? मला नाही वाटत तुला जास्त वेळ वाट बघायला लागेल. बघ सत्य. अगं पण एका गोष्टीची भीती वाटते. काय? आणि कसली भीती? एक विचारू, मालकीन बाईला कधीपासून भीती वाटायला लागली? तसं नाही ग, एखादी व्यक्ती मनात बसली ना की ती लांब जायची लय भीती वाटते. म्हणजे ते तुझ्या मनात बसलंय खरे? नाही ग, भीती वाटते. त्या संघाने त्याला धरलंय, त्याला काय केलं तर? आता त्या संघाचा काय संबंध? जाऊ दे, काय नाही. काय अगं भूमिका, सांग की. जवळची मैत्रीण म्हणते आणि सांगायला जड जाते तुला. अगं तसं नाही. तसं नाही मग कसं? जाऊ दे, हितनं पुढे तुला काय विचारणारच नाही मी. अगं बरं ऐक सांगते. त्या संघाने त्या गाण्याला आणि भावड्याला उचलला होता आणि त्यांना कसं सोडवायचं हे समजत नव्हतं. काहीतरी करावं म्हणून मी चाललेली, नाहीनीच मला अडवलं. मला जाताच येईल. तरी काल मिरवणुकीत मी त्या भावड्याला बघितलं, म्हणून आज तो मला नेमका भेटला. मी त्याशी बोलली तर त्याने मला असं सांगितलं की आब्यानी सांग्याच्या पोरांना मारले आणि तेव्हा नंतर दोघं सुटल्यात. एवढ्या सगळ्यात त्याचं नाव बरं लक्षात राहिले तुझ्या? अगं तसं नाही, तर बावड्याने सांगितलं म्हणून समजलं. चांगलंय. पण तो नंतर कुठे गेला? तेच माहित नाही ना. मी पण काल मैदानासाठी चालू आहे, मैदान करू, त्यामुळे आलो मी इकडं. गुरुवारी मैदान आहे, तुला कळलं का नाही? जायचं आपलं गुरुवारी पळशीला. काय म्हणला? कधी मैदान? गुरुवारी आहे, गुरुवारी. वा वा वा, पाटलाची जिरवायला अजून एक चान्स भेटला. काय म्हणला? नाही तुम्हाला नाही. कोणाला म्हणला मग तुम्ही? काय चाललंय काय माहिती. अंक्या ऐक, पुढच्या गुरुवारी मैदान आहे. आपल्या बैलाचा फेरा करायचा आहे. तेव्हा पाटलाचं काय नियोजन आहे ते बघा आणि आपले पण फेरायचं नियोजन लावा. जावा. ऐका, इथं काय झालंय कुणाला सांगू नका. चालतंय बघ, लावतो नियोजन. पण तुमचं काय टेन्शन घेऊ नका, लवकरच ते पोर आहेत ना आपले पिंजरात असते. दिलेलं काम नीट करा. जावा.
संग्रामच्या पिंजऱ्यात आलेल्या पाखराला जास्त लांब जाता येत नाही.